नमस्कार मंडळी, मी विनय प्रकाश आणे तुमच्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये. तो आज आपण आलो आहे, आता नाशिकला चाललो आहे. तर आता आई, मी, ऋतुजा, साळगावकर काका, काकू आणि विदुला आहे. पहिला असा प्लॅन चालला आहे की आपण दिंडोरी मठ करायचा स्वामींचा. तिथून मग आपण हॉटेलवरती रूममध्ये चेक इन करणार. नंतर मग आपण नेक्स्ट डे बघू कसा काय प्लॅन आहे. काळाराम मंदिर करायचं आहे, सुंदर नारायण मंदिर आहे, पंचवटी आहे, सीता गुफा. ओके, सो आता आपण नाश्ता केला आहे. मुंबई आग्रा रोडला मी नाश्ता केला मस्तपैकी आता हॉटेलमध्ये. नेहमीचं हॉटेल पण नेहमी असं बोलताना पण आलो आहे बऱ्यापैकी. आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे आपला एक ब्लॉग वेगळा करायचा आहे. ओके, म्हणजे जे मंदिर आपण करणार किंवा आपण कुठले प्लेसेस करतो व्हिजिट, ते आपण वेगळा ब्लॉग करायचा. आता आई आणि ऋतुजा आता आले आहेत. होय, हॅलो हॅलो हॅलो. आता आई पण आहे, आई पण येते. आता साळगावकर काका, काकू आणि विदुला तिकडे येतात गाडी घेऊन. ठीक आहे, तर आता आपण निघूया. आता आपण ऑन दी वे कसं बघायचं. किती वाजले? पावणे पण झाले. हो, गाडी गरम झाली पूर्ण उन्हामध्ये ना. सकाळी लवकर उतर ना बोलते ना, पण थोडं हे झालं, दमलो जरा ड्रायव्हिंग करून पण. मला पण जरा हो. ठीक आहे, तर आज आपण चला. आता ते बाकीचे ब्लॉग वेगळे असणार आता नेहमीप्रमाणे, आणि आपण आता डेली ब्लॉग असं एखादा वेगळं करूया. ठीक आहे, आता बघूया आपण कुठे कुठे कसं आपण जातोय तसं. ठीक आहे, चला या. तू पण आहेस. हा घोटी टोल नाका आहे. आपण मुंबईवरून आलो आणि आता आपण इथून चाललो आहे इथे नाशिकला. पुढे आता असेल 10-15 मिनिटावरती घोटी नाका आहे. तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. राईट मारलं तर शिर्डी, तर गेलं तर नाशिक सिटीमध्ये. लेफ्ट मारलं तर आपण तो शॉर्टकट जातो गावातनं. बघूया, आपण जरा चहा पिऊया, ब्रेक घेऊया. साळगावकर काका पण मागे येत आहेत, त्यांची पण गाडी. हा शिर्डीला गेला रस्ता इकडनं. आपण समोर गेलो तर नाशिकला जातो. समोर गेलो की नाशिकला जाणार. आता आपण इकडनं, आता इकडे ब्रिजचं पण काम चालू आहे, त्यामुळे आता आपण इकडनं आता नाशिकला आता आपण सरळ जात नाही, आपण शॉर्टकटने जातो. जसं मी सांगितलं की आपण शॉर्टकटने जावं तिकडनं आता. ठीक आहे, आता बघूया. आता इकडे एक लेफ्ट आहे. ओके, इथे ब्रिजचं काम चाललं राईटला. म्हणजे तो कोणाला डायरेक्ट बायपास करायचा वरनं बायपास करू शकतात, किंवा बघा इकडनं टुवर्ड्स त्र्यंबकेश्वर साईडला रस्ता जातो. हा गावातला रस्ता आहे, क्षेत्र कपिलधारा. हा रोड गावचा रोड आहे ऍक्च्युली. हा मी मागे पण दाखवलेला ब्लॉगमध्ये, जेव्हा आलो तेव्हा दाखवायचं कारण की. आणि ट्रॅफिक म्हणजे कुठे माहिती आहे, मोस्टली ट्रॅफिक कुठे माहिती आहे, पडघा माहिती आहे ना तुम्हाला. ते पडघ्याला ट्रॅफिक आहे कारण का तिकडे रोडचं काम चाललं आहे. हा आता म्हणजे आजची डेट आहे 26 जानेवारी 2024. तर त्या म्हणजे आता कधी पूर्ण होईल आपल्याला आयडिया नाही काही. तर त्यामुळे जर कधी फेब्रुवारी मार्चमध्ये प्लॅन करत असाल तर तुम्हाला ते काम झालं असेल नसेल सांगता येत नाही. बट सांगतो की पडघ्याला ट्रॅफिक असतं, थोडंसं हे आहे म्हणजे डायव्हर्जन आहे. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे हे काय बोलतात त्याला, आता ब्रिज बनतोय त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक आता बऱ्यापैकी कमी होणार होता. ते बरं आहे, ब्रिज होत आहे. आणि सरळ मग ज्या नाशिकला तो नाशिकला जाईल, ज्या लेफ्टला तो लेफ्टला येईल ना इकडे शॉर्टकटने. कारण नाशिक सिटीवर नाही यायला जरा आता दुपारच्या टायमाला रजारी टायमिंग आहे ना, बिझी असतं. त्यामुळे आता हा बघा, हा रोड बघा, स्ट्रेट रोड आहे, मस्तपैकी एकदम शांत रोड आहे. बघा गावचा एकदम फील आहे इकडे. म्हणजे गावात मी पावसात पण म्हणजे बघितलं जरा, पावसाच्या नंतर रस्ता चांगला आहे. मागे पण 2 झालं बरंच. मी जेव्हा आता आलो ना शिर्डीला, म्हणजे नाशिकला, सॉरी शिर्डी नाही नाशिकला, ह्या रोडने आलोय. पण डेला येतो मी शक्यतो, नंतर की 7च्या आधी येतो. मध्ये थोडा 1-2 ठिकाणी लेफ्ट राईट आहे, ते बघायला कळलं पाहिजे. तर फॅमिली असेल तर मी शक्यतो अवॉइड करतो, फ्रेंड्स असेल तर मी येतो. जर आपले मित्र वगैरे येतात चालतो. त्र्यंबकेश्वर 30 किलोमीटर. हा, इथून शॉर्टकट आहे डायरेक्ट. तो आपण त्र्यंबकेश्वर दिंडोरी आहे ना, स्वामींचा मठ आहे ना, ते गुरुमाऊलींचा, त्याच्या अगोदर आपण बाहेर पडतो. आता इथे आधी दिंडोरी लागणार. ठिकाणी गेलो तरी पण दिंडोरीच लागणार होतं. नाशिकवरनं गेलो ना. फक्त हा छोटा म्हणजे कमी रस्ता म्हणजे एकदम बिझी रोड आहे, गावचा रोड आहे, शॉर्टकट आहे. पटकन शॉर्टकट असं आहे, लॉंगकट पण होऊ शकतो. आपण कधी मोजला नाही, आपण कम्पेअर नाही केलंय. बट हा रोड चांगला आहे, बिझी रोड नाही आहे, रोड पण चांगला आहे, पटापट निघायला पाहिजे. बाहेरच्या रोडचं काम चालू आहे ना सगळं, पण बऱ्यापैकी काम चालू आहे यार. कोणत्या ठिकाणी काम चालू आहे, खड्डा वगैरे नाही आहे, बट काम आहे. पडगा ट्रॅफिक आहे बस, एवढं, बाकी काय नाही. आधी बघा ना, डोंगर बघा ना, घाटात पण थोडं ट्रॅफिक आहे. ते मोठा हे आलेलं, जॉब आलेला आहे. जॉब म्हणजे ते असं म्हणतात की मोठं काय घेऊन चाललं असेल ना, क्रेन वगैरे, त्याला जॉब म्हणतात. ते जॉब घेऊन चालले. बघा डोंगर बघा तिकडे,
ट्रेकिंग पॉईंट वगैरे पण सगळं आहे ते. स्वतः आपण मागून आलो, इथून आलो आपण त्या शॉर्टकटच्या रस्त्याने. हा जर आपण आलो असतो इकडनं तर सिटीमधनं इकडनं आलो असतो. इथून रस्ता तो सरळ हा त्र्यंबकेश्वर राहतो आणि गुरुमाऊली म्हटला जातो. आपण आता तिकडेच चाललो आहे त्या साईडला. जरा बरा पडतो शॉर्टकट. जाताना आपल्याला तिथून जायचं, हॉटेल आपलं त्या साईडला वाटतं कुठेतरी, तिथून जायचं. आपण बघूया आता कसं काय ते. आपली एक गाडी मागणं येते अजून, तर आलं की बघू, निघू आपण मग. आता आपण या साईडने आलो. इथे गाडी पार्किंगचा एरिया आहे आणि इथून आपण पण येऊ शकतो गाडी पार्क करून. इथून आपण आता मधून चालत जाणार आपण आतमध्ये. इथून मेन म्हणजे गेटवरून चालतही येऊ शकतं आणि ज्यांना जर प्रॉब्लेम असेल गुडघ्यांचा वगैरे किंवा चालता येत नाहीये, हा ते म्हणतात की ज्यांना पण प्रॉब्लेम आहे त्यांनी सगळ्यांनी एका गाडीत या, एका फॅमिलीचे असतील तर, आणि ती गाडी ते लोक वरती इथपर्यंत सोडतात आणि मग इथून जवळच आहे मंदिर आपलं. हो, इथे चप्पल काढून इथे आपण हातपाय धुवू शकतो मागे तिथे साईडला. आणि इतकं रखरखीत ऊन आहे आणि इतकं थंड. इकडे पण थंड आहे, लादी पण थंड आहे, गरम नाही वाटत आहे बघ. हा, इकडे खाली प्रसादाला आहे, इथून पण एंट्री एक आहे आणि मागून पण एक एंट्री आहे. ठीक आहे, तर शक्यतो इकडनंच येतात सगळेजण चालत. जर कोणी देऊळ बंद मूवी बघितला असेल ना तर त्या मूवीमध्ये हेच मठ दाखवलेलं ना ते. ओके, तर हा मठ आहे तो गुरुमाऊली स्वामींचा मठ आहे. ओके, तर आता म्हणजे मागे पण सांगितलेलं, आता पण एकदा परत रिमाइंडर, जे नवीन आपले सबस्क्रायबर असतील त्यांना, आतमध्ये शूटिंग अलाउड मी सांगितल्याप्रमाणे. तर आपण आता आतमध्ये इथून एंट्री करतोय. ठीक आहे, तर चला या पाया पडून जाऊया. चला, इथे आता शेड पण केलेली आहे. पहिली शेड नव्हती, आता मस्त शेड केलेली आहे ना. शेडच्या खाली इथे आतमध्ये प्रसादाला आहे, थंड आहे इथे वातावरण. इथे प्रसादाला, इथे कॅन्टीन पण आहे, तुम्ही इथे येऊ शकता. आणि हा रस्ता वरती झाला, इकडनं असा वरती झाला आहे. आता आपण चाललोय खाली इकडे साईडला. ठीक आहे, इथे कॅन्टीन म्हणजे छोटंसं आहे. काय आम्ही इथे, हो, प्रसादाला इकडे आहे आतमध्ये. जेवलेलं मस्त जेवण होतं, मस्त जेवण आहे इथे. अरे बघा, एवढं तिने पूर्ण लांब लांबमध्ये शेड केले रे बरं, आणि पूर्ण भारी केलं. सो या आपले रूम्स आहेत. या रूम्सच आपल्याला इकडे बघा, ही आपली रूम आहे. आणि इथे एक एक्स्ट्रा बेड आम्ही घेतलेला आहे आणि एक किंग साईज बेड पकडू शकतो ना, म्हणा कन्सिडर करू शकतो. क्वीन साईज आहे, ठीक आहे, क्वीन साईज बेड आहे आणि थोडं खालच्या लेवलला म्हणजे. ठीक आहे, उतरायला रूम स्पेशियस आहे, रूम चांगले आहेत, त्याबद्दल वादच नाही. हे वॉशरूम आहे, वॉशरूम आहे सर, हे बेसिन आहे, हे वॉशरूम आहे, वॉशरूम आहे. आणि इकडे ते मागे वॉशिंग मशीन ठेवायला कसं असतं तसा एरिया आहे तो. आणि मला चांगला वाटला, म्हणजे कसं वाटतं नाशिकमध्ये वातावरण थंड आहे. हो, आणि इथून असा हा एरिया आहे, इथं आपण बॉक्स क्रिकेट खेळू शकतो, असा एरिया आहे. ऑलरेडी तिकडे खाली क्रिकेट चालू आहे, खेळतात तिकडे. स्वतः आपण आलो आहोत पंचवटीमध्ये, सीता गुफामध्ये आहे. याला पंचवटी का म्हणतात माहिती आहे का? म्हणजे मला तरी आता कळलं आहे की इथे 5 वडाची झाडं आहेत. इथे 1, 2, 3 अजून इकडे असणार आजूबाजूला, अशी 5 वडाची झाडं आहेत, म्हणून हिला पंचवटी म्हणतात. ओके,
आणि आता इथून एंट्री करायची. आम्ही इथून आलो, इथून ह्या साईडने आलो. आपण ह्या साईडने आलो, सीता गुफा आहे इथून. आणि इथून आता आम्हाला आत जायचं. असं पहिलं मी जेव्हा फर्स्ट टाइम आलो तेव्हा एवढी नव्हती गर्दी इथे. म्हणजे मी ॲटलिस्ट म्हणजे म्हणतात ना, मी 2दा जाऊन आलेलो इकडं आतमधून. आणि आता इकडे एवढी गर्दी आहे, म्हणजे बरीच गर्दी आहे, फुल लाईन लागली आहे. आणि 8:30ला हे बंद करतात. आता हे 8:30ला बंद करतील. काळाराम मंदिर पण जवळ आहे इथून, आणि सूर्यनारायण मंदिर पण जवळ आहे, सुंदर नारायण मंदिर ते पण जवळ आहे. आता बघू किती वेळ लागतोय. काका पण आहे आपल्याबरोबर. खूप गर्दी आहे ना. तिथे एक मंदिर आहे. हां तिथे गेलं इंटरव्ह्यू. आणि आता इकडे 26 जानेवारीला सुट्टी आली आहे, तर त्यामुळे खूप गर्दी आहे. हां, आणि इकडे ड्रायफ्रूट्स नाही म्हणजे मेवा, आपला मेवा आहे त्याची. हां, ड्रायफ्रूट पण आहेत त्यांच्याकडे, ते पण आहे तिथे शॉप्स आहेत. इथे मस्त आपल्याला याला काय जूट वर्क म्हणतात काय, मस्त मस्त आहे. आणि चांगल्या रिजनेबल रेटमध्ये आहे ना, मस्त आहे एकदम. तिथे पर्सेस पण आहेत. ह्याला काय आपलं वर्कला नाव काय बोलतो? हाँ दादा, हाँ अरे नहीं ये आर्ट वर्क को नाम क्या बोलते हैं, मतलब क्या बोलते हैं उसको? वही घे क्लोज टायमिंग आहे 9 वाजले, सगळं बंद झालं. आता आपण बाजूला आहे मंदिराच्या, एकदम बाजूला आहे. बाजूला इथे आपण जय बल्लारमध्ये थांबतोय. इथे पुढे उडपी कॉर्नर एक आहे, पुढे राजूर हॉटेल एक आहे. आपण इथून आलो आहे. आणि हा इथं ॲक्च्युली पंचवटीवरनं घेतो रस्ता. आपण तिकडनं आलो होता आणि आपण चाललो होतो इकडे आपल्या हॉटेलवर, म्हणजे जिथे आपण रूम घेतली तिथे. तर इकडे एक फेमस नाका आहे, म्हणजे मोठा नाका आहे, फेमस नाका. तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे बरेच व्हरायटी वगैरे पण मिळेल. हॉटेल्स वगैरे आहेत, रेस्टॉरंट्स वगैरे आहेत, बरेच आहेत, चांगले आहेत. आता आपण जेवून निघालो जय मल्हारमध्ये. नाशिकमध्ये तरी 11:15 वाजता आपण लॉंग ड्राईव्ह करतोय. जरा वेगळा थ्रिल येतोय, मला जरा बरं वाटतंय. मुंबईमध्ये असं खाली रस्ते हो खूप क्वचित बघायला मिळतात. आणि अशा नाशिकमध्ये आपण आता म्हणजे किती रात्रीचे 11:15 झाले जेवण. आता बोलून निघूया. पण असं वाटतं की खूपच लेट झाले. म्हणजे ऍक्च्युली मुंबई सोडले की मुंबईच्या बाहेर लवकर सगळं बंद करतात. ते बघितलं 8:30ला दुकान वगैरे बंद करायला लागेल. पण मस्त झालं. आता हा त्र्यंबकेश्वर रोड आहे, बाहेर पंचवटी रोड, म्हणजे पंचवटी जवळ वगैरे कसबसलेला एरिया आहे. आणि पण आहे जरा चांगला. आता झोपायचं, सगळं लवकर उठायचं, उद्या परत तिकडे जायचं, पंचवटीला जायचं उद्या परत. यांची आरती करायला घेतात देवीची 8:30 वाजता. 8:30ला आरती असते. तेव्हा यांची दुकानं बंद होतात. ठराविकच दुकानं उघडे असतात. 8:30ला सीतागुफामध्ये गेला तर सांगेन तुम्हाला. 8:30ला आरती बंद होते, आरती चालू होते आणि ते दर्शन बंद करतात. दुकानामध्ये लगेच फटाफट बंद करतात ते लोक. आणि तिथे लिहिलेलं मी वाचलं नंतर, ज्यांना बीपीचा त्रास आहे, ज्यांना कोणाला हार्ट पेशंट आहेत किंवा काय असेल त्रास, एकदमच जे हेवी आहेत तर एंट्री नाही आहे. म्हणजे एंट्री करू नका. एंट्री नाही असं नाही करणार नाही, पण तुमच्या स्वतःच्या जबाबदारी असं आहे. तिकडे लिहिलेलं आहे, तिकडे ते पुढे मंदिराच्या इकडे लिहिलेलं आहे ते. तर तिथं सध्या मस्त, पण मला आवडलं तिथे. म्हणजे स्वतः सीतामाता राहायचे. हे सांगितलं पंचवटी का म्हणतात ते? पंचवटी सांगितलं का म्हणतात ते. 5 झाड आहेत, ते 5 वड आहेत, ते तर 5 वड आहेत म्हणून त्यांना ते पंचवटी म्हणतात. आणि त्यांनी प्रत्येक वडाला तिकडे नंबरिंग पण केलंय. म्हणजे तुम्ही जर कधी आलात तर ते नक्की बघा. सिटी सेंटर पण इथे पण आहे. मुंबईला पण फेमस आहे सिटी सेंटर. मुंबईला का कुठे मी बघितलंय, फेमस आहे ते.
इथे पण आहे सिटी सेंटर. आता जरा बऱ्यापैकी अरे बघ इकडेच आहे. आपली दुसरी गाडी पण इकडेच आहे. मित्राची गाडी वगैरे इकडेच आहे. इकडेच आहे. आता बऱ्यापैकी डेव्हलप झालंय. हे कोण आम्हाला चिडवत आहे ते. मस्त डेव्हलप झालं ते बऱ्यापैकी डेव्हलप झालंय. ठीक आहे आपण आता घरून झोपूया. सकाळपासून ड्रायव्हिंग चालू काकांची ती माझी बाबा असले की बाबांची पण म्हसोबा मंदिर होतं. हो इथे आता आहेत चांगलं आहे. म्हसोबाचं हा